कन्सेप्ट ऑफ 0 मायनस 0 आणि 0 प्लस जो आपला ट्रान्झिएंट अनालिसिस मधला महत्त्वाचा पार्ट आहे की आपण 0 प्लस 0 मायनस कशाला म्हणणार आहे, 0 म्हणजे काय आहे आणि 0 प्लस म्हणजे काय आहे. आपण प्रिव्हियस लेक्चर मध्ये चार्जिंग ऑफ इंडक्टर अँड डिस्चार्जिंग ऑफ इंडक्टर, सिमिलरली चार्जिंग ऑफ कॅपॅसिटर आणि डिस्चार्जिंग ऑफ कॅपॅसिटर म्हणजे काय आहे ते पाहिलेलं आहे. त्यानंतर आपण कन्सेप्ट ऑफ 0 मायनस 0 आणि 0 प्लस या ठिकाणी सुरुवात करणार आहे. मी काय करतोय बघा, मी एक टाइमलाईन घेतोय, त्या टाइमलाईन वरती मी काय रिप्रेझेंट करतोय बघा, मी एक ही टाइमलाईन घेतली, या टाइमलाईन वरती मी या ठिकाणी काय करतोय बघा, t इज इक्वल टू 0 पुट करतोय. म्हणजे ही व्हॅल्यू काय झाली, ॲट t इज इक्वल टू 0 झाली. ही ॲक्सिस घेतोय, या ॲक्सिसला टाइम ॲक्सिस आहे मी असं मानतोय. ठीक आहे. आता t इज इक्वल टू 0 मायनस म्हणजे काय हो, हा जो 0 आहे ह्या 0च्या जस्ट बिफोरची कंडिशन, म्हणजे 0च्या जस्ट बिफोर म्हणजे 0च्या फक्त थोडंसं अलीकड. याचाच अर्थ काय हो, 0 मायनस म्हणजे काय असेल, या 0च्या थोडंसं अलीकड. म्हणजे या ठिकाणी जर मी दाखवलं तर तुम्हाला ते दिसणार नाही, म्हणून मी काय करतोय, t इज इक्वल टू 0 मायनस मी या ठिकाणी दाखवतोय. म्हणजे t इज इक्वल टू 0 मायनस या ठिकाणी आपला टाइम कुठं तर असेल. त्याचबरोबर 0 प्लस हे काय असेल, 0च्या नंतर म्हणजे 0 पासून थोड्याशा अंतरावरती काय असणार आहे, 0 प्लस असणार आहे. म्हणजे मी जर या ठिकाणी दाखवायला गेलो तर ते आपल्याला दिसणार नाही, म्हणून मी या ठिकाणी काय करतो, आपल्याला ते दाखवतोय. या ठिकाणी जो टाइम आहे त्या टाइमला आपण t इज इक्वल टू 0 प्लस टाइम असं म्हणतोय. ठीक आहे. म्हणजे हे झालं 0 मायनस, हा झाला टाइम t इज इक्वल टू 0 आणि हा झाला टाइम t इज इक्वल टू 0 प्लस. त्याचबरोबर ॲट t आपण जसं टाइम ॲक्सिस वरती पुढे जाईल या ठिकाणी काय असणार आहे, या ठिकाणी कुठेतरी एक मॅक्झिमम टाइम असणार आहे. तो मॅक्झिमम टाइम t इज इक्वल टू इन्फायनाइट. ठीक आहे. म्हणजे हा काय झाला हो, स्टेडी स्टेट टाइम यालाच आपण असं म्हणतो. त्याचबरोबर आपण टाइम ॲक्सिस वरती रिव्हर्स डायरेक्शन मध्ये आलो, म्हणजे t लेस दॅन 0 ला आपण खूप अंतरावरती गेलं तर या ठिकाणी कुठेतरी t इज इक्वल टू इन्फायनाइट मायनस. ठीक आहे. म्हणजे इन्फायनाइट मायनस ही टर्म आपल्यासाठी पहिल्यांदा आहे. म्हणजेच ही टर्म काय असणार आहे हो, रिव्हर्स डायरेक्शन मध्ये t लेस दॅन 0 साठी जो मॅक्झिमम टाइम असणार आहे त्याला आपण काय म्हणणार आहे हो, मॅक्झिमम रिव्हर्स टाइम किंवा त्यालाच आपण स्टेडी स्टेट टाइम असंही म्हणणार आहे. मग ही ऍक्च्युली कन्सेप्ट काय आहे, 0 मायनस काय आहे, 0 आहे आणि 0 प्लस काय आहे, ही कन्सेप्ट आपल्याला किंवा याची डेफिनेशन आपल्याला पाहायची आहे. ॲट t इज इक्वल टू 0 जनरली काय करतो आपण, जे स्विच असतं आपलं ते स्विच काय करतो, एक तर क्लोज करतो. क्लोज का करतो, कारण ते t इज लेस दॅन 0 ला, म्हणजे हा जो t आहे या t पेक्षा जो टाइम कमी आहे, t लेस दॅन 0 साठी स्विच आपलं ओपन असेल तर ॲट t इज इक्वल टू 0 ते स्विच काय करतो आपण, क्लोज करतो. सिमिलरली ॲट t इज इक्वल टू 0 ला आपण स्विच ओपन करतो. याचाच अर्थ असा आहे की ॲट t इज इक्वल टू लेस दॅन ला स्विच काय असेल, क्लोज असेल. म्हणजे हा जो टाइम t इज इक्वल टू 0 आहे, या टाइम t इज इक्वल टू 0 ला आपलं काय होणार आहे हो, स्विचचं ऑपरेशन होणार आहे. म्हणजे ते ऑपरेशन कसं होणार आहे हो, या ठिकाणी आपलं स्विचचं ऑपरेशन होणार आहे. म्हणजे स्विच ओपन होणार आहे. ठीक आहे. एकतर ओपन होणार आहे किंवा एकतर क्लोज होणार आहे. ठीक आहे. म्हणजे याच्या अगोदर हे जर स्विच ओपन असेल तर हे काय होणार, नंतर क्लोज होणार आहे. सिमिलरली या टाइमच्या t च्या अगोदर स्विच क्लोज असेल तर नंतर काय होणार आहे, ओपन होणार आहे. म्हणजे स्विचचं ऑपरेशन या टाइम t इज इक्वल टू 0 ला होणार आहे. म्हणजेच टाइम t इज इक्वल टू 0 ला आपला काय होणार आहे हो, आपला ट्रान्झिएंट ऑकर होणार आहे. मग या ठिकाणी मी डेफिनेशन बघा लिहितोय, टाइम t इज इक्वल टू 0 ची, टाइम t इज इक्वल टू 0 मायनस ची, टाइम t इज इक्वल टू 0 प्लस ची. आपण पाहिलं t इज इक्वल टू 0 ला आपल्या स्विचचं काय होणार आहे हो, ऑपरेशन परफॉर्म होणार आहे. मग तो ओपन असेल तर क्लोज होणार आहे, क्लोज असेल तर ओपन होणार आहे. मग या ठिकाणी मी डेफिनेशन लिहितोय, टाइम t इज इक्वल टू 0 मायनस ची मी डेफिनेशन या ठिकाणी सांगतोय बघा. टाइम t इज इक्वल टू 0 मायनस रिप्रेझेंट मुवमेंट टाइम जस्ट बिफोर स्विच इज ऑपरेटेड. म्हणजे स्विच ऑपरेट होण्याच्या अगोदरचा टाइम त्याला आपण काय म्हणणार आहे हो, टाइम t इज इक्वल टू 0 मायनस. मी डेफिनेशन याची पुन्हा एकदा सांगतोय, टाइम t इज इक्वल टू 0 मायनस रिप्रेझेंट मुवमेंट टाइम जस्ट बिफोर स्विच इज ऑपरेटेड
ऑपरेटेड, यानी कि स्विच के ऑपरेट होने के जस्ट पहले का टाइम, उसको हम क्या बोलते हैं, टाइम t इज इक्वल टू 0 मायनस. सिमिलरली आपण जर टाइम t इज इक्वल टू 0 प्लस डेफिनेशन सांगायची म्हटलं तर टाइम t इज इक्वल टू 0 प्लस ची आपण डेफिनेशन कशी सांगू शकतो बघा. हा टाइम t इज इक्वल टू 0 आहे, म्हणजे या ठिकाणी स्विच ऑपरेट होणार आहे. स्विच ऑपरेट होण्याच्या जस्ट बाद का टाइम, म्हणजे स्विच के ऑपरेट होने के बाद का जस्ट टाइम, उसको क्या बोलते हैं हम, t इज इक्वल टू 0 प्लस टाइम. मग त्याची डेफिनेशन आपण कशी सांगू शकतो बघा. t इज इक्वल टू 0 प्लस, याचे डेफिनेशन काय सांगतोय बघा. टाइम t इज इक्वल टू 0 प्लस रिप्रेजेंट मोमेंट टाइम जस्ट आफ्टर स्विच इज ऑपरेटेड, यानी कि स्विच के ऑपरेट होने के जस्ट बाद का टाइम, हम उसको क्या बोलते हैं, t इज इक्वल टू 0 प्लस रिप्रेजेंट मोमेंट टाइम जस्ट आफ्टर स्विच इज ऑपरेटेड. सिमिलरली t इज इक्वल टू 0 माइनस रिप्रेजेंट मोमेंट टाइम जस्ट बिफोर स्विच इज ऑपरेटेड, यानी कि ये जो टाइम t इज इक्वल टू 0 है, इस पे हमारा क्या होगा, स्विच का ऑपरेशन होगा. स्विच का ऑपरेशन होगा मतलब वो ऑन से ऑफ होगा, ऑफ से ऑन होगा. अगर मैं t इज इक्वल टू 0 की डेफिनेशन यहाँ पे लिखना चाहता हूँ तो t इज इक्वल टू 0 की डेफिनेशन क्या हो सकती है, हमें पता है एट t इज इक्वल टू 0 हमारे स्विच का ऑपरेशन होगा. तो हम t इज इक्वल टू 0 को हम डिफाइन कर सकते हैं क्या, कैसे डिफाइन कर सकते हैं, देखो टाइम t इज इक्वल टू 0 रिप्रेजेंट ट्रांजिएंट टाइम एट विच स्विचिंग ऑपरेशन इज परफॉर्म्ड, मतलब कि स्विच का ऑपरेशन जहां होता है उस टाइम को हम टाइम t इज इक्वल टू 0 बोलते हैं. म्हणजे याचा अर्थ काय झाला बघा. टाइम t इज इक्वल टू 0 मायनस काय आहे, स्विच ऑपरेट होण्याच्या अगोदरचा टाइम, त्याला आपण टाइम t इज इक्वल टू 0 मायनस म्हणणार आहे. टाइम t इज इक्वल टू 0 प्लस काय आहे, स्विच ऑपरेट होण्याच्या नंतरचा टाइम, त्याला आपण टाइम t इज इक्वल टू 0 प्लस म्हणणार आहे. सिमिलरली टाइम t इज इक्वल टू 0 काय झाला, स्विचचा ऑपरेट होण्याचा टाइम, म्हणजे स्विच ज्या कंडिशनला ऑपरेट होतोय, ज्या कंडिशनला आपलं ट्रान्झिएंट ऑकर होतोय तो टाइम म्हणजे काय हो, t इज इक्वल टू 0. आता या ठिकाणी आपण आणखी दोन टर्म लिहिलेले आहेत, टाइम t इज इक्वल टू इन्फायनाइट मायनस आणि टाइम t इज इक्वल टू इन्फायनाइट. हे रिप्रेझेंट काय करतोय बघा. टाइम t इज इक्वल टू इन्फायनाइट म्हणजे हा काय हो, मॅक्झिमम टाइम आहे. यालाच आपण स्टेडी स्टेट टाइम असंही म्हणतो किंवा स्टेडी स्टेट कंडिशन असं म्हणतो. मग स्विच के ऑपरेट होने के बाद का जो टाइम है उसको हम क्या बोलते हैं, स्टेडी स्टेट टाइम. द टाइम आफ्टर द टाइम ऑफ, आपण काय त्याला डिफाइन करू शकतो, टाइम t इज इक्वल टू इन्फायनाइट रिप्रेझेंट टाइम आफ्टर स्विच इज ऑपरेटेड. त्याला आपण डिफाइन कसं करू शकतो बघा. टाइम t इज इक्वल टू इन्फायनाइट, त्याला आपण स्टेडी स्टेट असंही म्हणतो. टाइम t इज इक्वल टू इन्फायनाइट रिप्रेझेंट द टाइम आफ्टर स्विच इज ऑपरेटेड, म्हणजे स्विचच्या ऑपरेट झाल्यानंतरचा जो टाइम आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत, t इज इक्वल टू इन्फायनाइट. ह्याला t इज इक्वल टू इन्फायनाइट, स्विच ऑपरेट झाल्यानंतरचा जो टाइम असेल त्याला टाइम t इज इक्वल टू इन्फायनाइट म्हणणार. सिमिलरली टाइम t इज इक्वल टू इन्फायनाइट मायनस रिप्रेझेंट टाइम बिफोर स्विच इज ऑपरेटेड. सॉरी, स्विचच्या ऑपरेट होण्याच्या अगोदरचा टाइम, त्याला आपण काय म्हणणार आहे हो, टाइम t इज इक्वल टू इन्फायनाइट. आणि ही जी डेफिनेशन होती ही पण डेफिनेशन आपण तशीच दिली होती, फक्त काय सांगितलं होतं, स्विच के ऑपरेट होने के जस्ट बिफोर का टाइम. जस्ट हा शब्द या ठिकाणी मी यूज केला होता. या ठिकाणी पण स्विच के ऑपरेट होने के जस्ट बाद का टाइम, इसको हम क्या बोलते हैं, t प्लस. जस्ट बाद का यहाँ पे शब्द हमें उपयोग किया था, यहाँ पे हम वो शब्द जस्ट यूज नहीं करे. इसका मतलब स्विच के ऑपरेट होने के बाद का टाइम उसको t इन्फाइनाइट बोलते हैं. स्विच के ऑपरेट होने के पहले का टाइम उसको हम t इज इक्वल टू मायनस इन्फाइनाइट बोलते हैं. तो आप एवढ्या टर्म आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. मग t इज इक्वल टू 0 काय आहे, t इज इक्वल टू 0 मायनस काय आहे, t इज इक्वल टू इन्फाइनाइट मायनस आणि t इज इक्वल टू इन्फाइनाइट. ह्या कंडिशन आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. मग स्टेडी स्टेट कंडिशनला काय होणार आहे, आपण प्रिव्हियस लेक्चर मध्ये पाहिलं होतं की स्टेडी स्टेट कंडिशनला जर इंडक्टर असेल तर तो इंडक्टर कसा ऍक्ट होता, तो शॉर्ट सर्किट ऍक्ट होत होता. मग तो शॉर्ट सर्किटच ऍक्ट का होत होता, त्याच्या पाठीमागचं रिझन आपण प्रिव्हियस लेक्चर मध्ये पाहिलेलं होतं. म्हणजे चार्जिंग ऑफ इंडक्टर आणि डिस्चार्जिंग ऑफ इंडक्टर ही कन्सेप्ट आपण शिकत असताना
त्या ठिकाणी VL ऑफ इन्फायनाइट म्हणजे स्टेडी स्टेट टाइमला जेव्हा आपण इंडक्टरच्या अक्रॉस जे व्होल्टेज होतं त्याची जी व्हॅल्यू जेव्हा आपण कॅल्क्युलेट करायला गेलो होतो तेव्हा ती व्हॅल्यू काय आली होती हो, ती व्हॅल्यू 0 आली होती. मग ती व्हॅल्यू 0 काय येत होती त्याच्या पाठीमागचं कारण आपण पाहिलं होतं. मग तो स्टेडी स्टेट कंडिशनला शॉर्ट का होणार आहे ते पण आपण पाहिलं होतं. सिमिलरली या स्टेडी स्टेट कंडिशनला कॅपॅसिटर काय होतो, कॅपॅसिटर ओपन सर्किट होतो. मग जर तो ओपन सर्किट होतो तर ओपन सर्किट होण्यामागचं कारण आपण प्रिव्हियस पार्ट मध्ये पाहिलं होतं. ज्यावेळेस आपण कॅपॅसिटरचं चार्जिंग आणि कॅपॅसिटरचं डिस्चार्जिंग हा कन्सेप्ट पाहिला त्यावेळेस ज्यावेळेस आपण कॅपॅसिटर मधून फ्लो होणारा करंट कॅल्क्युलेट करत होतो, IC ऑफ इन्फायनाइट ज्यावेळेस आपण घेत होतो त्यावेळेस काय होतं, IC ऑफ इन्फायनाइट ची व्हॅल्यू C इंटू dVc ऑफ dt, VC ची व्हॅल्यू ऍट इन्फायनाइट काय होत होती हो, एक पर्टिक्युलर मॅक्झिमम व्हॅल्यू येत होती. म्हणजे कॅपॅसिटर चार्ज होत होता मॅक्झिमम कंडिशनला, ती मॅक्झिमम कंडिशन किंवा ते मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ कॅपॅसिटर काय असणार आहे, एक मॅक्झिमम व्हॅल्यू असणार आहे. एखाद्या मॅक्झिमम व्हॅल्यूचं किंवा एखाद्या कॉन्स्टंट नंबरचं डेरिव्हेटिव्ह 0 असतं. म्हणून कॅपॅसिटर मधून फ्लो होणारा करंट IC ऑफ इन्फायनाइट ऍट स्टेडी स्टेटला काय येत होता, 0 येत होता. तो करंट 0 येत होता म्हणून कॅपॅसिटर काय करत होता हो, ओपन सर्किट म्हणून ऍक्ट होत होता. म्हणून ऍट दिस स्टेडी स्टेट कंडिशन कॅपॅसिटर ऍक्ट ऍज ओपन सर्किट. ऍट दिस स्टेडी स्टेट कंडिशन इंडक्टर ऍक्ट ऍज शॉर्ट सर्किट. जर शॉर्ट सर्किट असेल तर इंडक्टरच्या अक्रॉसचं व्होल्टेज काय असणार आहे, 0 असणार आहे. का 0 असणार आहे, प्रिव्हियस केस मध्ये पाहिलेला आहे. सिमिलरली कॅपॅसिटर ऍक्ट ऍज ओपन सर्किट ऍट स्टेडी स्टेट कंडिशन. व्हाय, ते पण आपण प्रिव्हियस केस मध्ये पाहिलेलं आहे. जर ओपन सर्किट असेल तर कॅपॅसिटर मधून फ्लो होणारा करंट 0 असणार आहे. का 0 असणार आहे, सर्किट ओपन सर्किट म्हणून ऍक्ट होणार आहे. जर ओपन सर्किट असेल तर ओपन सर्किट मधून कोणत्याही प्रकारचा करंट फ्लो होणार नाही म्हणून ते काय होणार आहे, करंट त्या ठिकाणी 0 असणार आहे. हे सगळं डिस्कशन आपण प्रिव्हियस लेक्चर मध्ये केलेलं होतं. मग या लेक्चर मध्ये त्यालाच घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे. ह्या ज्या कन्सेप्ट या ठिकाणी मी सांगितलेल्या आहेत, टाइम t इज इक्वल टू 0 मायनस, टाइम t इज इक्वल टू 0, टाइम t इज इक्वल टू 0 प्लस, ह्यांची डेफिनेशन मी सांगितलेलं आहे. हा टाइम काय आहे, जस्ट आफ्टर स्विच इज ऑपरेटेड. हा टाइम काय आहे, जस्ट बिफोर स्विच इज ऑपरेटेड. हा टाइम काय आहे, टाइम बिफोर स्विच इज ऑपरेटेड. हा टाइम काय आहे, टाइम आफ्टर स्विच इज ऑपरेटेड. एवढ्या कन्सेप्ट आपल्याला, त्याचबरोबर हा टाइम काय आहे, t इज इक्वल टू 0. हा काय आहे, स्विचिंगचा ऑपरेशन टाइम आहे. ऍट विच ऑपरेशन ऑफ स्विच इज डन. मग ते स्विचचं ऑपरेशन असेल कसं असेल, पहिलं स्विच क्लोज असेल ऍट t इज इक्वल टू 0 ला ओपन होणार आहे. पहिलं स्विच ओपन असेल ऍट t इज इक्वल टू 0 ला स्विच काय होणार आहे, क्लोज होणार आहे. ह्या कन्सेप्ट आपण या ठिकाणी पाहिलेल्या आहेत. याच्यानंतर मला याचं जर आणखी डिटेल मध्ये जायचं असेल, जर मला आणखी डिटेल मध्ये जायचं असेल तर मी काय करतोय बघा, हा जो पूर्ण टाइम आहे, हा जो पूर्ण टाइम आहे, हा टाइम रिप्रेझेंट काय करतो, t ग्रेटर दॅन 0 हा रिप्रेझेंट करतो का नाही, म्हणजे t ची व्हॅल्यू 0 पेक्षा ग्रेटर आहे की नाही हे रिप्रेझेंट करतो का नाही बघा. हा t इज इक्वल टू 0 प्लस आहे, याचाच अर्थ ह्याची काहीतरी पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहे. म्हणजे टाइम t इज इक्वल टू 0 पेक्षा ग्रेटर आहे. ठीक आहे, यालाच आपण टाइम t इज इक्वल टू ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0, म्हणजे या कंडिशनला हा 0 पण आहे आणि या कंडिशन मध्ये हा काय होतो, 0 पेक्षा ग्रेटर पण होतोय. ठीक आहे, सिमिलरली आपण या टाइमला रिप्रेझेंट कसं करू शकतो बघा, ह्या टाइमलाइनला आपण रिप्रेझेंट करू शकतो बघा, t लेस दॅन 0 और t लेस दॅन और इक्वल टू 0. या टाइमला आपण असं रिप्रेझेंट करू शकतो का बघा. हा का टाइम, ही टाइमलाइन आहे, यावरती हा 0 पॉइंट आहे. 0च्या या साइडला काय येणार, मायनस व्हॅल्यू येणार आहे. म्हणजे हे रिप्रेझेंट काय करतोय, स्विचच्या ऑपरेशन होण्याच्या जस्ट बिफोरचा टाइम रिप्रेझेंट करतोय. म्हणजे हा टाइम काय हो, t इज इक्वल टू t लेस दॅन 0 हा टाइम आहे. या ठिकाणी आपल्याला आणखी याची कन्सेप्ट समजून घेण्यासाठी आपण काय करतो, हा टाइम आहे स्विचचं ऑपरेशन होण्याच्या अगोदरचा टाइम आहे. म्हणजेच हा टाइम काय आहे, पास्ट टाइम आहे, म्हणजे प्रिव्हियस टाइम आहे. याला असंही आपण म्हणू शकतो. मग हा जर पास्ट टाइम असेल तर याला आपण पास्ट असंही लिहू शकतो. ठीक आहे, हे काय थोडक्यामध्ये पास्ट आहे असंही याला आपण लिहू शकतो. सिमिलरली हा टाइम t ग्रेटर दॅन 0 आहे, म्हणजे टाइम काय होतो, स्विचचं ऑपरेशन होण्याच्या नंतरचा टाइम आहे. म्हणजे या ठिकाणी स्विच ऑपरेट होतोय, जर स्विच ऑपरेट झाला असेल तर त्यानंतरचा टाइम आहे. म्हणजे हा टाइम कसा आहे, प्रेझेंट टाइम आहे की नाही, एका पर्टिक्युलर इन्स्टंटला. म्हणजे मी या इन्स्टंटला खडा आहे, माझ्या घड्याळामध्ये आता जेवढे वाजलेत तेवढ्या इन्स्टंटला जर मी टाइम माझा स्विच ऑपरेट केलं तर याच्या नंतरचा टाइम, म्हणजे हा टाइम तर चालू झालाच पण याच्या नंतरचा टाइम हा कसा असणार आहे, फ्युचर टाइम असणार आहे. पण आताचा टाइम काय असणार आहे, प्रेझेंट असणार आहे. म्हणजे हा टाइम काय रिप्रेझेंट करतोय बघा, हा टाइम काय रिप्रेझेंट करतोय, हा टाइम प्रेझेंट रिप्रेझेंट करतोय. सिमिलरली हा टाइम फ्युचर पण रिप्रेझेंट करतोय. म्हणजे ऍट टाइम t इज इक्वल टू 0
काय होतंय, स्विच ऑपरेशन होतंय. म्हणजे मी त्या टाइमला काय करतो, स्विच ऑपरेशन करत असेल तर टाइम काय रिप्रेझेंट करणार आहे, टाइम प्रेझेंट कंडिशन. त्याचबरोबर फ्युचर कंडिशन आपण रिप्रेझेंट करणार आहे. मग हा जो टाइम आहे या टाइमलाच आपण, ठीक आहे, या टाइमलाच आपण काय म्हणतो, प्रेझेंट टाइम किंवा त्याला फ्युचर असंही म्हणू शकतो. फ्युचर का म्हणू शकतो, कारण आपण त्याला ॲट टाइम टी इज इक्वल टू इन्फायनाइट पण घेऊ शकतो. म्हणजे इन्फायनाइट टाइमला पण त्याला आपण रिप्रेझेंट करू शकतो. म्हणजेच हा टाइम प्रेझेंट टाइम आहे असंही त्याला म्हणू शकतो. त्याचबरोबर हा टाइम फ्युचर टाइम आहे त्याला असंही आपण म्हणू शकतो. मग जर या ठिकाणी ॲट टी इज इक्वल टू 0 ला ट्रान्झिएंट ऑकर होत असेल, या टी इज इक्वल टू 0 ला स्विचचं ऑपरेशन होत असेल फ्रॉम ओपन टू क्लोज, फ्रॉम क्लोज टू ओपन, तर ह्या टाइमला आपण ट्रान्झिएंट टाइम आहे असंही म्हणू शकतो. ठीक आहे, म्हणजे हा जो टाइम रिप्रेझेंट करतो तो काय रिप्रेझेंट करतो, ट्रान्झिएंट इन स्विचिंग रिप्रेझेंट करतो. मग याला आपण ट्रान्झिएंट टाइम हे असं म्हणू शकतो. ठीक आहे, आपल्या स्विचिंग कंडिशन मध्ये किंवा जे आपले टाइमलाईन आहे किंवा जे आपलं ट्रान्झिएंट अनालिसिस आहे, या ट्रान्झिएंट अनालिसिस मध्ये आपल्याला स्टेडी स्टेट कंडिशन किती वेळेस पाहायला मिळणार आहे ते आपल्याला बघायचं. या ठिकाणी आपल्याला आपल्या ट्रान्झिएंट अनालिसिस मध्ये स्टेडी स्टेट कंडिशन ॲट टी इज इक्वल टू इन्फायनाइट टाइम, म्हणजे स्विचचं ऑपरेशन झाल्यानंतरचा टाइम, त्याला आपण काय म्हणतो, स्टेडी स्टेट टाइम. सिमिलरली ॲट टी इज इक्वल टू इन्फायनाइट मायनस, म्हणजे स्विचचं ऑपरेशन होण्याच्या अगोदरचा टाइम, त्याला काय म्हणतो आपण, इन्फायनाइट रिव्हर्स टाइम किंवा इन्फायनाइट मायनस टाइम. अगेन या टाइमला आपण काय म्हणतो, स्टेडी स्टेट टाइम. ठीक आहे, म्हणजे हे थोडक्यामध्ये काय आहे, पास्ट आहे. सपोज मी एक एक्झाम्पल घेतलं, मी एक्झाम्पल घेतो या ठिकाणी, मी एक स्विच घेतोय. ठीक आहे, मी या ठिकाणी एक्झाम्पल असं घेतोय बघा, हे कॅपॅसिटरच्या अक्रॉसचं व्होल्टेज झालं, हा रेजिस्टन्स घेतोय R इज इक्वल टू 5 ओहम, हा कॅपॅसिटर घेतोय कॅपॅसिटर C इज इक्वल टू 2 फॅरेड, व्होल्टेजची व्हॅल्यू घेतोय प्लस मायनस 10 व्होल्ट. ठीक आहे, आणि हे स्विचचं ऑपरेशन दाखवतोय. स्विचचं ऑपरेशन मी कसं दाखवतोय बघा, या डायरेक्शन मध्ये मी स्विचचं ऑपरेशन या ठिकाणी दाखवतोय. म्हणजे हे स्विच काय रिप्रेझेंट करतंय बघा, या ठिकाणी हे जे ऑपरेशन परफॉर्म केलेलं आहे, हे ऑपरेशन काय परफॉर्म केलेलं आहे बघा, ॲट टी इज इक्वल टू 0 मी असंही लिहितोय. या ठिकाणी हे लिहिलं काय आणि नाही लिहिलं काय आपल्याला माहिती असायला पाहिजे. ॲट टी इज इक्वल टू 0 म्हणजे ही जी टर्म या ठिकाणी लिहिलेली आहे, ह्या टर्म आपल्याला रिप्रेझेंट काय करते, ॲट टी इज इक्वल टू 0 हे स्विच काय होणार आहे, क्लोज होणार आहे. याचाच अर्थ ॲट टी लेस दॅन 0, ॲट टी लेस दॅन 0 ला माझं स्विच कसं होतं, माझं स्विच हे ओपन होतं. ॲट टी इज इक्वल टू 0 ला हे स्विच काय होणार आहे, हे स्विच क्लोज होणार आहे. हे रिप्रेझेंट काय करतोय, हे स्विचचे कंडिशन नुसार आपल्याला याच्यामध्ये आणखी डिटेल मध्ये जाता येईल बघा. ठीक आहे, आता मी या एक्झाम्पल वरून किंवा या क्वेश्चन वरून आपल्याला या कन्सेप्ट मध्ये आपल्याला कसं जाता येईल बघायचं आहे. ॲट टी इज इक्वल टू 0 ला माझा स्विच क्लोज होणार आहे. याचाच अर्थ हा जो टाइम आहे, या टाइमला काय असणार आहे, माझं स्विच हे ओपन असणार आहे. ठीक आहे, या कन्सेप्ट नुसार मी फक्त या प्रॉब्लेम बद्दल बोलतोय. जर माझं स्विच हे ओपन सर्किट असणार आहे तर हा टाइम कसा असणार आहे, हा टाइम स्विच के ऑपरेशन होने के बिफोर का टाइम, उसको हम क्या बोलते हैं, स्टेडी स्टेट टाइम. मग या स्टेडी स्टेट टाइम मध्ये जो माझा कॅपॅसिटर असणार आहे, तो कॅपॅसिटर कसा असणार आहे, ओपन सर्किट असणार आहे. ॲट स्टेडी स्टेट टाइमला कॅपॅसिटर ओपन सर्किट आहे. सिमिलरली ॲट स्टेडी स्टेट टाइमला हा जो स्विच आहे, हा स्विच पण कसा आहे, ओपन सर्किट आहे. म्हणजे यातून कोणत्याही प्रकारचा करंट फ्लो होणार नाही. जर यातून कोणत्याही प्रकारचा करंट फ्लो होणार नसेल, जर हे व्होल्टेज आहे तर हे व्होल्टेज कसं येणार आहे, जेवढं या ठिकाणी व्होल्टेज आहे तेवढंच व्होल्टेज या ओपन सर्किटच्या ठिकाणी येणार आहे. कारण या कॅपॅसिटर मधून कोणत्याही प्रकारचा करंट फ्लो होऊ शकणार नाही, कारण हे स्विच ओपन सर्किट असणार आहे. ठीक आहे, म्हणजे टाइम टी लेस दॅन 0 रिप्रेझेंट काय करते बघा, स्विच हे कसं आहे, ओपन स्टेटला आहे. जर स्विच ओपन स्टेटला असेल तर हा टाइमलाईन काय रिप्रेझेंट करतोय बघा, ही जी सगळी टाइमलाईन झाली पूर्ण पास्ट झाला आणि पास्टच या ठिकाणी काय करतोय बघा, स्टेडी स्टेट व्हॅल्यू रिप्रेझेंट करतोय का नाही बघा. जर स्विच ओपन असेल तर स्विच ओपन असल्यामुळे हा जो पास्ट आहे, हा पास्ट काय कव्हर करतोय, हा जो पास्ट आहे सगळा, हा सगळा पास्ट काय करतोय, स्टेडी स्टेट कंडिशन रिप्रेझेंट करतोय. स्टेडी स्टेट कंडिशन का रिप्रेझेंट करतोय, कारण माझं स्विचच ओपन आहे. जर स्विचच या ठिकाणी ओपन असेल आणि स्टेडी स्टेटला असेल, जर कॅपॅसिटर असेल तर तो काय होणार आहे, ओपन सर्किट म्हणून ऍक्ट होणार आहे. म्हणजेच टाइम टी लेस दॅन 0 रिप्रेझेंट स्टेडी स्टेट कंडिशन. मग या
ठिकाणी एक आपल्याला इम्पॉर्टंट कन्क्लुजन या ठिकाणी द्यायचं आहे. सिमिलरली ॲट टाइम टी इज इक्वल टू इन्फायनाइटला मी काय करणार आहे, ॲट टाइम टी इज इक्वल टू इन्फायनाइटला म्हणजे टाइम काय आहे, टाइम 0च्या नंतरचा आहे. म्हणजे टाइम काय होतोय, ॲट टी इज इक्वल टू 0 नंतरचा टाइम होतोय. म्हणजे टाइम टी इज इक्वल टू 0 ला मी स्विच क्लोज करणार आहे. जर मी स्विच क्लोज केलं तर काय होणार आहे, त्या कॅपॅसिटर मधून काय होणार आहे, करंट फ्लो होणार आहे. कॅपॅसिटर मधून करंट फ्लो होणार आहे ॲट टाइम टी ग्रेटर दॅन 0. पण अगेन ॲट टाइम टी इज इक्वल टू इन्फायनाइटला काय होणार आहे, हा कॅपॅसिटर अगेन काय होणार आहे, ओपन सर्किट असणार आहे. हा कॅपॅसिटर ओपन सर्किट असणार आहे. पण हा जो सर्किटचा जो स्विच आहे हा स्विच काय असणार आहे, क्लोज असणार आहे. अगेन या कॅपॅसिटर मधून कोणत्याही प्रकारचं करंट फ्लो होऊ शकणार नाही. कॅपॅसिटर मधून कोणत्याही प्रकारचा करंट फ्लो होऊ शकणार नाही. हा स्विच आपला क्लोज असणार आहे. म्हणजेच हे जे टोटल व्होल्टेज आहे हा स्विच क्लोज असल्यामुळे काय होणार आहे, या ओपन सर्किटेड कॅपॅसिटरच्या अक्रॉस जाणार आहे. म्हणजे आपल्याला टाइम टी इज इक्वल टू इन्फायनाइट प्लसला काय मिळणार आहे, कॅपॅसिटरच्या व्होल्टेजची आपल्याला व्हॅल्यू मिळणार आहे. सिमिलरली आपल्याला टाइम टी इज इक्वल टू मायनस इन्फायनाइटला काय मिळणार होती, या टाइम टी इज इक्वल टू मायनस इन्फायनाइटला आपलं स्विच ओपन असल्यामुळं हा करंट कोणताही फ्लो होत नव्हता. करंट फ्लो होत नसल्यामुळं या ठिकाणी व्होल्टेज येण्याचा काय विषय नव्हता. जे काय व्होल्टेज आपलं सोर्सचं व्होल्टेज होतं ते सगळं व्होल्टेज कुठे येत होतं, या ओपन स्विचच्या अक्रॉस येत होतं. म्हणजे या ठिकाणून इम्पॉर्टंट कन्क्लुजन झालं. इम्पॉर्टंट कन्क्लुजन काय आहे, टाइम टी इज इक्वल टू 0 मायनस या ठिकाणी मी लिहितोय टाइम टी इज इक्वल टू 0 किंवा टाइम टी लेस दॅन 0 रिप्रेझेंट स्टेडी स्टेट कंडिशन. ऑल्सो ॲट टाइम टी ग्रेटर दॅन 0 रिप्रेझेंट स्टेडी स्टेट कंडिशन. म्हणजे आपल्याला स्टेडी स्टेट कंडिशन दोन वेळेस भेटणार आहे. टाइम टी इज इक्वल टू 0 ला पण आपण स्टेडी स्टेट कंडिशन म्हणणार आहे. सिमिलरली जर टाइम ग्रेटर दॅन 0 असेल आणि तो इक्वल टू इन्फायनाइट टाइम असेल तर त्या कंडिशनला आपण स्टेडी स्टेट कंडिशन असं म्हणणार आहे. मग या ठिकाणी इम्पॉर्टंट कन्क्लुजन किंवा इम्पॉर्टंट स्टेटमेंट आपल्याला देता येईल. मी बोलतो टाइम टी इज इक्वल टू टाइम टी लेस दॅन 0 रिप्रेझेंट स्टेडी स्टेट कंडिशन. मग व्हॉट अबाउट दिस टाइम टी इज इक्वल टू 0 मायनस. हा जो टाइम टी इज इक्वल टू 0 मायनस आहे तो काय रिप्रेझेंट करणार आहे ती आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे. त्याचं कन्क्लुजन आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. आणि तेच स्टेटमेंट जे मी स्टेटमेंट देणार आहे ते स्टेटमेंट ट्रान्झिएंट अनालिसिस मधील सगळ्यात महत्त्वाचं स्टेटमेंट आहे. आता मी बोलतोय कोणाबद्दल बघा, मी बोलतोय टाइम टी इज इक्वल टू 0 मायनस. याची डेफिनेशन आपण थोड्या वेळापूर्वी दिली होती. त्या डेफिनेशन मध्ये आपण काय म्हटलं होतं बघा, टाइम टी इज इक्वल टू 0 मायनस आर रिप्रेझेंट मुवमेंट टाइम जस्ट बिफोर स्विच इज ऑपरेटेड. ठीक आहे, अशी डेफिनेशन मी स्वतः थोड्या वेळापूर्वी दिली होती. पण आता मी याची डेफिनेशन काय देतोय किंवा मी याचं स्टेटमेंट काय करतोय बघा, टाइम टी इज इक्वल टू 0 मायनस रिप्रेझेंट स्टेडी टाइम बिफोर स्विच इज ऑपरेटेड. मी स्टेटमेंट काय देतोय बघा, टाइम टी इज इक्वल टू 0 मायनस रिप्रेझेंट स्टेडी स्टेट टाइम जस्ट किंवा त्यालाच आपण असं म्हणू शकतो टाइम टी इज इक्वल टू 0 माइनस रिप्रेजेंट स्टेडी स्टेट टाइम बिफोर स्विच इज ऑपरेटेड, यानी कि स्विच के ऑपरेट होने का बिफोर का जो टाइम है उसको हम स्टेडी स्टेट टाइम बोलते हैं. याचा मतलब असा झाला की हा टाइम टी इज इक्वल टू 0 मायनस सुद्धा काय रिप्रेझेंट करतो, स्टेडी स्टेट कंडिशन रिप्रेझेंट करतोय. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट स्टेटमेंट जर आपल्या ट्रान्झिएंट अनालिसिस मधला कुठला असेल तर हा टाइम टी इज इक्वल टू मायनस इन्फायनाइट आहे, सॉरी टाइम टी इज इक्वल टू मायनस 0 मायनस आहे. म्हणजे सगळा ट्रान्झिएंटचा कन्सेप्ट आपला या स्टेटमेंट वरती चालणार आहे. हे इम्पॉर्टंट कन्क्लुजन झालं. ज्यावेळेस मी बोलत होतो की टाइम टी इज इक्वल टू 0 मायनस रिप्रेझेंट द टाइम जस्ट बिफोर स्विच इज ऑपरेटेड, हे स्टेटमेंट काय होतं, हे स्टेटमेंट नॉर्मल होतं. पण मी जेव्हा या स्टेटमेंटला येतोय आणि या ठिकाणी स्टेटमेंट देतोय टाइम टी इज इक्वल टू 0 मायनस रिप्रेझेंट स्टेडी स्टेट टाइम, टाइम टी इज इक्वल टू 0 मायनस रिप्रेझेंट स्टेडी स्टेट टाइम, दिस स्टेटमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट. हे स्टेटमेंट मी जस्ट बिफोरचं बोललो ते नॉर्मल स्टेटमेंट होतं, पण हे स्टेटमेंट काय झालं, ट्रान्झिएंट मध्ये सगळ्यात महत्त्वाचं स्टेटमेंट झालं. आणि याच स्टेटमेंटला घेऊन आपल्याला पूर्ण ट्रान्झिएंट वरती कमांड करायची आहे. मग ती कमांड कशी करायची आहे बघा, हा टाइम टी इज इक्वल टू 0 आहे. जर मी टाइम टी इज इक्वल टू 0 मायनस रिप्रेझेंट केला तर तो टाइम कसा असणार आहे, स्टेडी स्टेट टाइम असणार आहे. सिमिलरली मी टाइम टी इज लेस दॅन 0 कन्सिडर केला तर तो टाइम कसा असणार आहे, अगेन स्टेडी स्टेट टाइम कंडिशन असणार आहे. म्हणजे टाइम टी इज इक्वल टू 0 मायनस रिप्रेझेंट केला काय आणि टाइम टी इज इक्वल टू टाइम टी लेस दॅन
दॅन झिरो केला काय, हे दोन्ही टाइम काय करतात, तो स्टेडी स्टेट टाइम रिप्रेझेंट करतात आणि स्टेडी स्टेट कंडिशन रिप्रेझेंट करत असून कधीची कंडिशन रिप्रेझेंट करतात, जस्ट बिफोर म्हणजे स्विचच्या ऑपरेट होण्याच्या अगोदरचे टाइम हे काय करतात, तो रिप्रेझेंट करतात. मग इम्पॉर्टंट कन्क्लुजन या ठिकाणी आपल्याला टाइम टी इज इक्वल टू झिरो मायनस बद्दल लक्षात ठेवायचा आहे. सिमिलरली टाइम टी इज इक्वल टू झिरो नंतरचा जो टाइम आहे तो टाइम कसा होतो, त्याच्यामध्ये ट्रान्झिएंट ऑकर होतं. अगेन टाइम टी इज इक्वल टू इन्फायनाइटला काय होते, आपली स्टेडी स्टेट कंडिशन ऍक्ट होते. म्हणजे स्विचचं ऑपरेशन परफॉर्म झाल्यानंतर काय होतं ते आपण पाहिलेलं आहे. ॲट टी इज इक्वल टू झिरो इन्फायनाइटला या स्विच बद्दल जर बोलायचं असेल तर या स्विचला हे स्विच कसा असू शकतो बघा, या ठिकाणी हे स्विच क्लोज असणार आहे, म्हणजे हा क्लोज पाथ असणार आहे. ठीक आहे. ॲट टाइम टी इज इक्वल टू इन्फायनाइट म्हणजे इन्फायनाइट प्लस स्विचच्या ऑपरेशन झाल्यानंतरचा टाइम काय होणार आहे बघा, ॲट टी इज इक्वल टू इन्फायनाइटला हा जो कॅपॅसिटर आहे हा कॅपॅसिटर काय होणार आहे, ओपन सर्किट म्हणून ऍक्ट होणार आहे. जर हा ओपन सर्किट म्हणून ऍक्ट होणार असेल तर हे जे व्होल्टेज आहे पूर्ण व्होल्टेज काय होणार आहे, या कॅपॅसिटरच्या अक्रॉस जाणार आहे. म्हणजे VC ऑफ इन्फायनाइट आपल्याला या ठिकाणाहून व्हॅल्यू मिळणार आहे. ती व्हॅल्यू कशी असू शकते आपण ते नंतर पाहणार आहोत. आपल्याला या ठिकाणाहून कन्सेप्ट या ठिकाणी जर आपण महत्त्वाचे बघायचे म्हटले तर कन्सेप्ट आपण ते काय केले, तो ऑलरेडी पाहिलेले आहेत. यामध्ये टाइम टी इज इक्वल टू झिरो मायनस काय असेल, टाइम टी इज इक्वल टू झिरो काय आहे, किंवा टाइम टी इज इक्वल टू झिरो प्लस काय आहे, या इम्पॉर्टंट कन्सेप्ट आपण या ठिकाणी बघितलेले आहेत. त्याचबरोबर स्टेडी स्टेट टाइम आपल्या सर्किटमध्ये कधी येऊ शकतो, त्याचबरोबर स्टेडी स्टेट टाइम हा रिव्हर्समध्ये कधी किंवा मायनसमध्ये कधी येऊ शकतो, प्लस मध्ये कधी येऊ शकतो, हेही आपण या ठिकाणाहून पाहिलेलं आहे. याच्यानंतर आपल्याला लक्षात ठेवायच्या गोष्टी की जे आपण प्रिव्हियस लेक्चर मध्ये जे स्टेडी स्टेट कंडिशनला इंडक्टर कसा ऍक्ट होणार आहे किंवा स्टेडी स्टेट कंडिशनला कॅपॅसिटर कसा ऍक्ट होणार आहे ते आपण पाहिलेलं होतं. ठीक आहे. याला अजून आणखी आपण डिटेलमध्ये एक्सप्लेन कसं करता येईल ते आपण आता पाहणार आहोत. आपण पाहिलं की टी इज इक्वल टू झिरो मायनस काय आहे, टी इज इक्वल टू झिरो काय आहे, टी इज इक्वल टू झिरो प्लस काय आहे ते पाहिलं. त्याचबरोबर आपण जर आपल्याला आणखी डिटेलमध्ये एक्सप्लेन करायचं असेल किंवा आपल्याला आणखी त्याच्याबद्दल थोड्याशा कन्सेप्ट माहिती करून घ्यायचं असेल तर मी काय करतोय बघा, अगेन मी एक टाइमलाईन घेतोय. त्या टाइमलाईनवरती काय करतोय मी या ठिकाणी टी इज इक्वल टू झिरो घेतोय. हा पार्ट जो आपण पाहिला की टाइम टी लेस दॅन झिरो म्हणजेच टाइम टी इज इक्वल टू सपोज या ठिकाणी झिरो मायनस असेल, टाइम टी इज इक्वल टू झिरो मायनस असेल, या ठिकाणी टाइम टी इज इक्वल टू इन्फायनाइट मायनस असेल. सिमिलरली या ठिकाणी टाइम टी इज इक्वल टू झिरो प्लस असेल, या ठिकाणी टाइम टी इज इक्वल टू इन्फायनाइट असेल. म्हणजेच मी ज्या वेळेस टाइम टी इज इक्वल टू झिरो मायनसची पहिल्यांदा डेफिनेशन दिली होती त्यावेळेस मी डेफिनेशन काय दिली होती, द टाइम टी इज इक्वल टू झिरो मायनस आर रिप्रेझेंट मोमेंट टाइम जस्ट बिफोर स्विच इज ऑपरेटेड. सिमिलरली टाइम टी इज इक्वल टू झिरो प्लसची पण डेफिनेशन देताना दिलं होतं की मोमेंट टाइम जस्ट आफ्टर स्विच इज ऑपरेटेड. पण ज्यावेळेस मी एक्सप्लेन करत होतो त्यानंतर मी एक्सप्लेन करताना तुम्हाला टाइम टी इज इक्वल टू झिरो मायनसची डेफिनेशन पुन्हा एकदा सांगितली होती की टाइम टी इज इक्वल टू झिरो मायनस आर रिप्रेजेंट स्टेडी स्टेट टाइम बिफोर स्विच इज ऑपरेटेड. इसका मतलब क्या है, टी इज इक्वल टू झिरो माइनस क्या रिप्रेजेंट कर रहा है, स्टेडी स्टेट टाइम रिप्रेजेंट कर रहा है. कब का स्टेडी स्टेट टाइम, टाइम टी इज इक्वल टू झिरो माइनस रिप्रेजेंट स्टेडी स्टेट टाइम बिफोर स्विच इज ऑपरेटेड. मतलब स्विच के ऑपरेट होने के बिफोर का टाइम है उसको हम क्या बोलते थे, स्टेडी स्टेट टाइम बोलते थे. सो जब हम इसको स्टेडी स्टेट टाइम बोल रहे हैं जो तब ये क्या होगा, ये जो पूरा टाइम है इसको हम क्या बोल सकते हैं, इसको हम स्टेडी स्टेट टाइम बोल सकते हैं. इसका ही मतलब है स्टेडी स्टेट टाइम हम t इज इक्वल टू झिरो माइनस से रिप्रेजेंट करते हैं या टाइम t लेस देन झिरो से ही भी रिप्रेजेंट कर सकते हैं. सिमिलरली टाइम t इज इक्वल टू इन्फाइनाइट अगेन रिप्रेजेंट स्टेडी स्टेट टाइम कंडीशन. मतलब कि स्टेडी स्टेट कंडीशन हमारे ट्रांजिएंट में सिर्फ दो ही बार आएगी. दो ही बार कब, टाइम t लेस देन झिरो पे आएगी और टाइम t ग्रेटर देन झिरो पे आएगी. ग्रेटर देन झिरो पे कब आएगी, जब हमारा टाइम t इज इक्वल टू इन्फाइनाइट होगा तब ये कंडीशन स्टेडी स्टेट कंडीशन हमें आएगी. अब हम इसको और भी अच्छे वे से डील करना चाहते हैं तो कैसे डील करना चाहते हैं, देखो हमने जब प्रीवियस केस में जब इंडक्टर ऑफ चार्जिंग ऑफ इंडक्टर एंड डिस्चार्जिंग ऑफ इंडक्टर हम बात कर रहे थे तब हमने क्या बोला था कि एट अ स्टेडी स्टेट कंडीशन इंडक्टर एक्ट एज शॉर्ट सर्किट. इसका मतलब क्या था, इसका मतलब ही ये निकाला था हमने कि VL ऑफ इनफाइनाइट इज इक्वल टू 0 वोल्ट. ये वैल्यू हमने निकाली थी, ये वैल्यू हमने निकाली थी.
सिमिलरली एट स्टेडी स्टेट कंडीशन कैपेसिटर एक्ट एज ओपन सर्किट, इसका ही मतलब था आईसी ऑफ इनफाइनाइट। कैपेसिटर एक्ट एज ओपन सर्किट, इसका ही मतलब था उसमें जो करंट फ्लो हो रहा है वो करंट क्या था, 0 एम्पियर था। सिमिलरली ए टाइम t इज इक्वल टू इनफाइनाइट, यानी कि टाइम t इज इक्वल टू इनफाइनाइट रिप्रेजेंट कर रहा है, ये एक स्टेडी स्टेट है कंडीशन है। सिमिलरली हमारे पास एक दूसरी स्टेडी स्टेट कंडीशन है, वो दूसरी स्टेडी स्टेट कंडीशन कब है, टाइम t लेस देन 0, इसको भी बोल सकते हैं, या टाइम t इज इक्वल टू 0 माइनस। इसका ही मतलब हम इसी इक्वेशन को ऐसा भी लिख सकते हैं क्या, देख लो, VL ऑफ माइनस 0 इज इक्वल टू 0 वोल्ट। सिमिलरली IC ऑफ 0 माइनस इज इक्वल टू 0 एम्पियर, इसको हम ऐसा भी लिख सकते हैं क्या, ये भी स्टेडी स्टेट कंडीशन है, ये भी स्टेडी स्टेट कंडीशन है। टाइम t इज इक्वल टू 0 के बिफोर का टाइम भी स्टेडी स्टेट कंडीशन कहलाता है, टाइम t इज इक्वल टू इनफाइनाइट भी स्टेडी स्टेट टाइम कहलाता है। सिमिलरली IC ऑफ 0 माइनस इज इक्वल टू 0 एम्पियर, ये जनरल हम बात करते हैं, इसके लिए हमें कोई कैलकुलेशन करना नहीं पड़ता, लेकिन जब भी कोई स्पेशल केस आता है तो IC ऑफ 0 माइनस की भी कोई वैल्यू आती है, VC VL ऑफ इनफाइनाइट भी कोई वैल्यू आती है। वो वैल्यू कब आती है, जब हम स्पेशल केस की बात करेंगे, लेकिन जनरली ये वैल्यू क्या देगा, जनरली ये वैल्यू 0 देगा। हम इस वैल्यू को कैलकुलेट करते नहीं बैठेंगे, हम डायरेक्ट पुट करेंगे, VL ऑफ इनफाइनाइट 0 वोल्ट होगा, सिमिलरली VL ऑफ 0 माइनस 0 वोल्ट होगा, IC ऑफ 0 माइनस 0 एम्पियर होगा। ये होगी स्टेडी स्टेट की कंडीशन। लेकिन हमें अगर किसी ने पूछा कि बताओ, मेरे को बताओ IL ऑफ इनफाइनाइट क्या होगा, IL ऑफ इनफाइनाइट क्या होगा। सिमिलरली मेरे को किसी ने बताया होगा IL एट 0 माइनस क्या होगा, बताओ मेरे को IL ऑफ इनफाइनाइट क्या है, IL ऑफ 0 माइनस क्या है, ये अगर मेरे को किसी ने पूछा तो मैं बता नहीं सकता। सिमिलरली मेरे को किसी ने पूछा VC ऑफ इनफाइनाइट क्या होगा, सिमिलरली VC ऑफ 0 माइनस क्या होगा, ये भी मैं डायरेक्टली बता नहीं सकता। मैं डायरेक्टली क्या क्या बता सकता हूँ, मैं डायरेक्टली सिर्फ यही वैल्यू बता सकता हूँ। क्यों यही वैल्यू बता सकता हूँ, क्योंकि एट स्टेडी स्टेट इंडक्टर एक्ट एज अ शॉर्ट सर्किट, एट स्टेडी स्टेट कैपेसिटर एक्ट एज ओपन सर्किट। ओपन सर्किट माने कि करंट 0, शॉर्ट सर्किट माने कि वोल्टेज 0। अगर इंडक्टर शॉर्ट सर्किट है यानी कि उसके अक्रॉस का वोल्टेज 0 है, VL ऑफ इनफाइनाइट 0 है। सिमिलरली कैपेसिटर ओपन सर्किट है माने कि उसमें जो करंट फ्लो हो रहा है वो करंट 0 है। IC ऑफ 0 माइनस बोले या IC ऑफ इनफाइनाइट बोले, दोनों ही स्टेडी स्टेट कंडीशन है, उसमें जो करंट फ्लो हो रहा है वो 0 एम्पियर है। तो हम बता क्या सकते हैं, सिर्फ इंडक्टर का वोल्टेज एट स्टेडी स्टेट डायरेक्टली बता सकते हैं, सिमिलरली कैपेसिटर का करंट एट स्टेडी स्टेट डायरेक्टली बता सकते हैं। लेकिन IL ऑफ इनफाइनाइट, ठीक है, VL तो 0 हो गया, ये शॉर्ट इंडक्टर शॉर्ट होने की वजह से क्या होगा, सपोज मेरे पास एक इंडक्टर है, ये इंडक्टर स्टेडी स्टेट पे शॉर्ट होगा, उसका मतलब क्या होगा, ये शॉर्ट होगा। ये शॉर्ट होने से उसके अक्रॉस का वोल्टेज क्या होगा, VL 0 होगा। लेकिन जब भी शॉर्ट सर्किट होता है तो मैक्सिमम अमाउंट ऑफ करंट फ्लोइंग थ्रू दिस शॉर्ट सर्किट, मतलब कि इसमें करंट फ्लो होगा, वो करंट हमको पता नहीं, वो करंट हमको कैलकुलेट करने के लिए हम ट्रांजिएंट एनालिसिस पढ़ते हैं। सो IL ऑफ इनफाइनाइट की वैल्यू हमें पता करनी होगी, इसके लिए हम ट्रांजिएंट का यूज करते हैं। सिमिलरली कैपेसिटर के बारे में अगर बात करेंगे तो कैपेसिटर के बारे में क्या लिख सकते हैं, ये कैपेसिटर है, स्टेडी स्टेट में क्या करेगा, ओपन सर्किट की तरह बिहेव करेगा। क्यों बिहेव करेगा, ये हमें चार्जिंग या डिस्चार्जिंग के लेक्चर में देखा गया है कि जब भी हम कैपेसिटर की बात करेंगे उसमें जो करंट फ्लो हो रहा है वो 0 आएगा। क्यों 0 आएगा, क्योंकि रेट ऑफ चेंज ऑफ वोल्टेज एट इनफाइनाइट कंडीशन पे क्या आएगा, 0 आएगा, क्योंकि वो कैपेसिटर का अक्रॉस का वोल्टेज मैक्सिमम वैल्यू देगा। मैक्सिमम वैल्यू यानी कांस्टेंट नंबर सा डेरिवेटिव हमने लिया तो वो 0 आएगा, इसकी वजह से IC ऑफ इनफाइनाइट 0 आएगा। ठीक है, तो इनफाइनाइट वो करंट 0 आएगा, ओपन सर्किट की तरह एक्ट होगा। ठीक है, ओपन सर्किट की तरह एक्ट होगा तो कैसा आएगा, ये ओपन स्विच हो जाएगा, इसके अक्रॉस कुछ तो VC ऑफ इनफाइनाइट
इनफाइनाइट आएगा, ठीक है, कुछ तो VC ऑफ इनफाइनाइट आएगा, लेकिन हम VC ऑफ इनफाइनाइट हमको क्या करना पड़ेगा, कैलकुलेट करना पड़ेगा, इसकी वैल्यू हमें कैलकुलेट करना पड़ेगी। लेकिन ये अगर ओपन सर्किट होगा तो इसमें करंट कैसे फ्लो होगा, हमें पता है करंट के फ्लो के लिए हमें क्लोज्ड पाथ की जरूरत होती है। जब तक यहाँ पे कोई क्लोज्ड पाथ नहीं होगा तब तक वहां से कोई करंट नहीं फ्लो होगा। इसलिए इसमें जो करंट फ्लो हो रहा है वो करंट अगर हम IC ऑफ इनफाइनाइट बोले तो वो 0 एम्पियर हम डायरेक्टली लिख सकते हैं, और वही हमने IC ऑफ इनफाइनाइट यहाँ पे लिखा है। सिमिलरली ये स्टेडी स्टेट रिप्रेजेंट करता है। सिमिलरली पास्ट भी, ये जो पास्ट लिखा है ये पास्ट भी स्टेडी स्टेट रिप्रेजेंट करता है, इसलिए IC ऑफ माइनस इनफाइनाइट भी 0 एम्पियर लिखा है। हमको इसके बारे में अगर बहुत डिटेल में ये आइडिया होगी, ये जो लिखा है बोर्ड पे ये बहुत इंपॉर्टेंट है, इसके बारे में अगर हमको डिटेल में आइडिया होगी तब हम ट्रांजिएंट पर बहुत अच्छी तरह से कमांड कर सकते हैं, और वही कमांड हमें करनी है। हमको कैलकुलेट सिर्फ क्या करना है ट्रांजिएंट में, हमें IL ऑफ इनफाइनाइट यानी कि स्टेडी स्टेट में जो इंडक्टर में जो करंट फ्लो हो रहा है उसकी वैल्यू कैलकुलेट करनी है। सिमिलरली हमें कैलकुलेट क्या करना है, VC ऑफ इनफाइनाइट, जो इनफाइनाइट यानी कि स्टेडी स्टेट कंडीशन में कैपेसिटर के अक्रॉस का जो वोल्टेज है वो जनरली हमें कैलकुलेट करना पड़ता है, और यही हम सब ट्रांजिएंट में सीखते हैं। सिमिलर वे में अगर मैं और भी अच्छी तरह से बात करना चाहता हूँ तो मैं कैसी बात कर सकता हूँ, देख लो इधर, ठीक है। मैं और भी थोड़ा सा अच्छी तरह से एग्जाम पॉइंट ऑफ व्यू से आपको बताना चाहता हूँ, ठीक है। हम जनरली बोलते हैं कि इंडक्टर स्टेडी स्टेट पे शॉर्ट होता है, कैपेसिटर स्टेडी स्टेट पे ओपन होता है, हम जनरली ये बोलते हैं, लेकिन उसका एक्चुअल में मीनिंग क्या है वो भी हमें देखना पड़ता है। जनरली ये की पॉइंट है, अबे हम ये पॉइंट हमें ये भी एग्जाम के लिए याद रखना है। सिमिलरली हम कैलकुलेट क्या करते हैं ये भी हमको एग्जाम के लिए याद रखना है। सिमिलरली हम बोलते हैं एट स्टेडी स्टेट कंडीशन इंडक्टर एक्ट एज शॉर्ट सर्किट। अगर इंडक्टर शॉर्ट सर्किट होगा तो VL ऑफ इनफाइनाइट क्या होगा, 0 होगा। सिमिलरली VL ऑफ 0 माइनस क्या होगा, 0 होगा। लेकिन ये जो कंडीशन है ये कंडीशन स्पेशल केस में एप्लीकेबल नहीं होती, तो इसलिए हम इस कंडीशन को ज्यादातर यूज नहीं करते। हम डायरेक्टली एट स्टेडी स्टेट कंडीशन, माने कि एट दिस कंडीशन, प्रीवियस केस में हमारा इंडक्टर का वैल्यू कुछ भी हो सकता है, ठीक है। अगर हमें वहां कोई तो वैल्यू दिया तो हम वो वैल्यू 0 अज्यूम नहीं कर सकते, इसलिए ये वैल्यू हम यहाँ पे नहीं लिखते, क्योंकि स्पेशल केस में उसका कोई तो वैल्यू होगा, ठीक है। तो हम इनफाइनाइट के बारे में बोल रहे हैं एट स्टेडी स्टेट टाइम आफ्टर स्विच इज ऑपरेटेड की बात अगर हम कर रहे हैं तो इंडक्टर क्या होगा, शॉर्ट सर्किट होगा। अगर शॉर्ट सर्किट होगा तो इसका बिहेवियर हमने बताया था, ये इंडक्टर है, इसका बिहेवियर कैसा होगा, ये शॉर्ट सर्किट की तरह काम करेगा, ठीक है। ये शॉर्ट सर्किट होगा तो VL 0 होगा, उसमें से हमको IL ऑफ इनफाइनाइट क्या करना पड़ेगा, कैलकुलेट करना पड़ेगा। सिमिलरली एट स्टेडी स्टेट कंडीशन कैपेसिटर एक्ट एज ओपन सर्किट। अगर कैपेसिटर ओपन सर्किट होगा यानी कि कैपेसिटर ओपन सर्किट है, मतलब कि IC ऑफ इनफाइनाइट अगेन 0 है। IC ऑफ इनफाइनाइट माने कि अगर कैपेसिटर है तो कैपेसिटर क्या होगा, एट स्टेडी स्टेट कंडीशन पे ओपन होगा, IC ऑफ इनफाइनाइट 0 होगा, VC ऑफ इनफाइनाइट की वैल्यू कुछ तो आएगी, वो वैल्यू हमें क्या करनी पड़ेगी, कैलकुलेट करनी पड़ेगी। सिमिलरली VL ऑफ इनफाइनाइट क्या होगा, यहाँ पे 0 होगा। क्यों 0 होगा, शॉर्ट सर्किट होगा, ठीक है। इतनी बातें हमें इस ट्रांजिएंट के कंसेप्ट में याद में रखनी चाहिए, ठीक है। इसके बाद मैं एक और वीडियो लूंगा, एक और लेक्चर लूंगा, और उस लेक्चर में और भी इस ट्रांजिएंट को हम अच्छी तरह से कैसे याद कर सकते हैं, और उसमें एक आध बेसिक क्वेश्चन कॉम्पिटिटिव एग्जाम के लिए थ्योरेटिकल टाइप में कैसे पूछा जा सकता है, वो भी मैं इसके बाद के लेक्चर में बहुत अच्छी तरह से बताऊंगा। सिर्फ आप ये लेक्चर और उसके बाद का लेक्चर आप देखेंगे तो आपको कंसेप्ट ऑफ 0 माइनस 0 0 प्लस यानी कि जो ट्रांजिएंट का पूरा कंसेप्ट है, जो भी हम चार्जिंग ऑफ इंडक्टर, चार्जिंग ऑफ कैपेसिटर, सिमिलरली डिस्चार्जिंग ऑफ इंडक्टर, डिस्चार्जिंग ऑफ कैपेसिटर की जो बात की थी वो सब बात मैं लास्ट में, अभी जो लास्ट वीडियो लेने जा रहा हूँ या लास्ट लेक्चर जो लेने जा रहा हूँ उस लास्ट लेक्चर में वो बातें सब आपको और अच्छी तरह से समझ में आएंगी। तो हम अब देखते हैं अगले लेक्चर में और भी उस ट्रांजिएंट को कैसे अच्छे वे में हम डील कर सकते हैं और कैसे उसको हम अच्छे वे से टैकल कर सकते हैं फॉर एग्जाम पॉइंट ऑफ व्यू। थैंक यू।